सर्वांना नमस्कार. सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म, स्टँडर्ड 12th, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. नेक्स्ट, आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये फर्स्ट चॅप्टर जो आहे त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. ए पार्टमध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आणि बी पार्टमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट, भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब सुरू केलेला आहे. त्यामधील हे दुसरं लेक्चर आहे. यापूर्वी आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या पार्ट बीमध्ये आपण कोणकोणते उपघटक अभ्यासणार आहोत त्याची यादी आपणासमोर मी पेश केलेली आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स: ए. क्लोजिंग स्टॉक, बी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सी. प्रीपेड एक्सपेन्सेस, डी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ई. इन्कम रिसिवेबल, एफ. बॅड डेब्ट्स, G. Provision for doubtful debts, H. Reserve for discount on debtors and creditors, I. Depreciation, J. Interest on capital, drawings and loan, K. Interest on investment and loans given, L. Goods destroyed by fire, accident, insured and uninsured, M. Goods stolen, N. Goods distributed as free sample, O. Goods withdrawn by partners, P. Unrecorded purchases and sales, Q. Capital expenditure included in revenue expenses and vice versa. त्याविरुद्ध R. Bills receivable dishonored, S. Bills payable dishonored, T. Deferred expenses, U. Capital receipt included in revenue receipt and vice versa, आणि V. Commission to working partners on the basis of gross profit, net loss किंवा नेट सेल्स एक्सेट्रा. नेक्स्ट, व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. प्रथम आपण प्रिपरेशन ऑफ जर्नल और सबसिडियरी बुक्स तयार करतो. त्याच्या आधारे प्रिपरेशन ऑफ लेजर, आपण खातेवही रोजकीर्दनंतर खातेवही तयार करतो. खातेवही तयार केल्यानंतर लेजर बॅलन्स शीटच्या आधारे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट्स. मग आपण ट्रायल बॅलन्स काही ॲडजस्टमेंट्स विचारात घेऊन बनवतो आणि त्याच्या आधारे आपण प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ, आणि त्याच्या आधारे आपण वार्षिक हिशोब बनवतो की ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. हे आपण त्यामध्ये बनवतो. त्यानंतर आपण नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. आपण ते नंतर व्यवस्थितरित्या अभ्यास करावा. आता यामध्ये आपण पाहणार आहोत पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला आपण मराठीमध्ये म्हणतो व्यापारी पत्रक. व्यापारी पत्रक.
ट्रेडिंग अकाउंटला दुसरं नाव आहे गुड्स अकाउंट किंवा त्याला दुसरं नाव आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट हे पण नाव त्याला दिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट, गुड्स अकाउंट आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट व्यापारी पत्रक. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ट्रेडिंग अकाउंट व्यापारी पत्रक J.R. बॉटलीबॉय यांच्या मते J.R. बॉटलीबॉय यांच्या मते द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स व्हाईल प्रिपेरिंग अकाउंट्स. The general establishment charges are ignored and only the transactions related to goods are included. ट्रेडिंग अकाउंट हा गुड्स अकाउंट आहे आणि यामध्ये आपण माल खरेदी विक्री आणि त्यासंबंधीचे सर्व रिलेटेड गुड्स ट्रान्झॅक्शन आपण व्यापारी पत्रकामध्ये विचार करतो. व्यापारी पत्रक तयार करताना आपणास पानाचे 2 भाग करायचे आणि या 2 भागामध्ये प्रथमतः वर हेडिंग टाकायचं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड डॅश डॅश. त्यानंतर पानाचे 2 भाग करायचे. 2 भाग समसमान भाग केल्यानंतर डाव्या बाजूला डेबिट साईड आणि उजव्या बाजूला क्रेडिट साईड. डाव्या बाजूला 2 कॉलम करायचे पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. नंतर घडी केलेल्या पानाच्या उजव्या भागाला नाव द्यायचं पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रमाने आयटम पाठ करून लिहायचे आहेत. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये पहिला आयटम घ्यायचा आपण टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, लेस रिटर्न आउटवर्ड, टू कॅरेज इनवर्ड, टू फ्रेट वाहतूक भाडे, टू डॉक चार्जेस गोदाम भाडे, टू कस्टम ड्युटी शुल्क निर्यात शुल्क आयात शुल्क, टू वेजेस प्रोडक्टिव्ह उत्पादकीय मजुरी मॅन्युफॅक्चरिंग वेजेस उत्पादकीय मजुरी, टू वेजेस अँड सॅलरी मजुरी आणि पगार, टू इम्पोर्ट ड्युटी आयात शुल्क, टू कोल कोक गॅस मोटिव्ह पॉवर ऑइल वॉटर ग्रीस हीटर. कारखान्याच्या संबंधी म्हणजे आपण कच्च्या मालापासून पक्का माल तयार करताना जो कारखाना आहे कारखाना की जिथं उत्पादन चालते कारखान्यामध्ये काय ते उत्पादन चालते तर ते सर्व खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेतो. त्यानंतर टू रॉयल्टी ऑन परचेसेस ऑर प्रोडक्शन उत्पादनावरील भाडे, टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस. त्यानंतर टू फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, टू फॅक्टरी रेंट अँड रेट्स कारखाना म्हणजे फॅक्टरी. टू फॅक्टरी इन्शुरन्स, टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. क्रेडिट साईडला बाय सेल्स त्यामधून लेस रिटर्न इनवर्ड, बाय गुड्स लॉस्ट बाय फायर आगीत माल जळाला, बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट चोराने माल चोरला, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल नमुना म्हणून माल वाटप केला, बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट अपघातामध्ये मालाचं नुकसान झालं, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स भागीदाराने ड्रॉइंग्स घेतलेलं आहे, बाय क्लोजिंग स्टॉक बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन आणि टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन टोटल घ्यायची. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला काय करतो
ट्रेडिंग अकाउंट आपल्याला एकतर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हे आपणास प्रेझेंट करतो किंवा इंडिकेट करतो. तर सर्वांनी ट्रेडिंग अकाउंट पुन्हा एकदा पाठ करून घ्यायचा आहे, पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा पत्रक किंवा नफा तोटा खाते. नफा तोटा खाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा किंवा तोटा खाते. आर्यन कार्टर यांनी केली व्याख्या. अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ॲन अकाउंट इन टू विच ऑल गेन्स अँड लॉसेस आर कन्सिडर्ड इन ऑर्डर टू असर्टन एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द लॉसेस अँड व्हाईस वर्सा. म्हणजे जो आपला नॉमिनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंटचा आपला जो रूल आहे, नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट द ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे डेबिट साईडला, डेबिट टू ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे खर्च आणि तोटा डेबिट साईडला दाखवायचा आणि उत्पन्न आणि जो नफा होईल, फायदा होईल, बेनिफिट होईल, गेन्स होईल तो क्रेडिट साईडला दाखवायचा. आता आपण पाहूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना. आपल्याला तो पाठ करायचा आहे. तर त्यामध्ये परत पानाचे 2 भाग करायचे. डाव्या भागाला वर नाव द्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड डॅश डॅश. डाव्या बाजूला, पानाच्या डाव्या बाजूला डेबिट साईड आणि उजव्या बाजूला क्रेडिट साईड. कॉलम करून घ्या. डाव्या बाजूला पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. त्यानंतर उजव्या बाजूला पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट आणि आउटर अमाऊंट. आणि मग आता क्रमाने आयटम लिहायचे. टू सॅलरीज अँड वेजेस, टू रेंट अँड रेट्स. त्यानंतर टू इन्शुरन्स, टू इलेक्ट्रिसिटी लाइटिंग, टू टेलिफोन अँड पोस्टेज, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, टू डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट, टू लोडिंग चार्जेस, टू ऑडिट फी म्हणजे हिशेब तपासण्यासाठी फी, टू एंटरप्रिनरशिप एक्सपेन्सेस उद्योगाचे खर्च, टू रिपेअर्स रिन्युअल्स अँड मेंटेनन्स दुरुस्ती देखभाल खर्च, टू इंटरेस्ट ऑन लोन कर्जावरील व्याज, टू सन्ड्री ऑर मिसलेनियस एक्सपेन्सेस इतर खर्च, टू कन्व्हिनियन्स म्हणजे सवलती किंवा भत्ते, टू लॉस बाय फायर, टू लॉस बाय थेफ्ट, टू लॉस in accident, to goods distributed as free sample, to commission allowed or given, discount allowed, to allowances सवलत, to advertisement, to carriage outward वाहतुकीचे भाडे पाक्य मालाचे, to sales charges, to bad debts, to export duty निर्यात शुल्क, to taxes कर, to general expenses, to trade expenses, to legal charges, to professional charges, to solicitor's fee वकिलाची fee, to secondary and packing charges, to loss on sale of fixed asset, to net profit transfer to partners capital or current account. Credit side ला by gross profit brought down, by commission received, by discount received earn, by interest received, by dividend received लाभांश मिळाला, by rent received, by sundry and miscellaneous received, by profit on sale of
ॲसेट बाय नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला एकतर नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा किंवा नेट लॉस म्हणजे निव्वळ तोटा. निव्वळ नफा NPNL निव्वळ तोटा हे दर्शवण्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंतिम फायनल अकाउंट म्हणून बनवावे लागते. नेक्स्ट आता आहे आपला बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक. ताळेबंद पत्रक त्याला आपण म्हणतो बॅलन्स शीट. ताळेबंद पत्रक. आता याची जी व्याख्या केली आहे पाल्मर डिफाईन्स बॅलन्स शीट म्हणजे पाल्मर या लेखकाने व्याख्या केलेली आहे. द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट शोईंग ऑन वन साइड ट्रेडर्स प्रॉपर्टी, उजव्या बाजूला प्रॉपर्टी अँड पजेशन्स, प्रॉपर्टीज अँड पजेशन्स म्हणजे ताब्यात असलेली मालमत्ता, आणि ऑन द अदर साइड द लायबिलिटी म्हणजे उजव्या बाजूला प्रॉपर्टी पजेशन्स म्हणजे एनी म्हणजे संपत्ती आणि डाव्या बाजूला लायबिलिटी म्हणजे देणी डाव्या बाजूला देणी किंवा कर्ज, डाव्या बाजूला कर्ज आणि उजव्या बाजूला संपत्ती किंवा एनी. ह्या दोन बाजू बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या असतात. बघू आपण आता बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपल्याला पाठ करायचा आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन इथं असं राहायचं. बॅलन्स शीट ॲज ऑन या तारखेचा आहे 31 मार्च. लायबिलिटीज म्हणजे देणे आणि ॲसेट म्हणजे एनी, आणि एनी वजा देणे बरोबर कॅपिटल. आता आपण पाहूया बॅलन्स शीट. यामध्ये पानाचे 2 भाग करायचे. डाव्या भागामध्ये लायबिलिटीज देणे, कर्ज, जबाबदारी, देयता, आणि उजव्या भागामध्ये पानाच्या ॲसेट्स, प्रॉपर्टी, पजेशन, जिंदगी, संपत्ती, एनी किंवा धनसंपदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कर्ज. आता सुरुवात करायची आपण हे पाठ करायचं. बॅलन्स शीट ॲज ऑन डाव्या बाजूला लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. उजव्या बाजूला ॲसेट्स, इनर अमाऊंट आणि आउटर अमाऊंट रुपीज. लायबिलिटीज लिहिताना कॅपिटल अकाउंट ABC बेरीज करून आउटरला घ्यायचं. पार्टनर्स करंट अकाउंट त्यामध्ये क्रेडिट बॅलन्स, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स. त्यामध्ये ॲड ऑर लेस एनी अदर ॲडजस्टमेंट असेल तर करायची. त्याचबरोबर लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आगाऊ मिळालेले उत्पन्न आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस करासाठी केलेली तरतूद. हे घ्यायचं. कोणत्या साईडला घ्यायचं? देणी किंवा कर्ज, जबाबदारी. आता आपण पाहूया ॲसेट म्हणजे
संपत्ती किंवा याला आपण म्हणतो येणे किंवा प्रॉपर्टी, जिंदगी, धनसंपदा, ॲसेट. यामध्ये गुडविल, लँड अँड बिल्डिंग, लेस डेप्रिशिएशन, प्लांट अँड मशिनरी, लेस डेप्रिशिएशन, फर्निचर अँड पिक्चर, लेस डेप्रिशिएशन, इक्विपमेंट, साधनसामुग्री, लेस डेप्रिशिएशन, डिलिव्हरी और मोटार व्हॅन, लेस डेप्रिशिएशन, लीज होल्ड, फ्री होल्ड प्रिमायसेस, मोकळी जागा किंवा भाडे करारावर लीजवर घेतलेली जागा, लेस डेप्रिशिएशन, पेटेंट्स म्हणजे स्वामित्व किंवा मालकीत्व, संशोधन त्याला आपण म्हणतो पेटेंट, लेस डेप्रिशिएशन, लूज टूल सुट्टे भाग, यंत्रांचे सुट्टे भाग, लेस डेप्रिशिएशन, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, त्यानंतर स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स, लेस डेप्रिशिएशन, प्रिपेड एक्सपेन्सेस आगाऊ झालेले खर्च, आउटस्टँडिंग इन्कम यावयाचे उत्पन्न, लोन्स अँड ॲडव्हान्सेस कोणाला आपण दिला असेल अगोदर रकमा, क्लोजिंग स्टॉक, सन्ड्री डेटर्स म्हणजे धनको, सन्ड्री डेटर्स म्हणजे ऋणको, सन्ड्री डेटर्स म्हणजे ऋणको आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे धनको. इकडे धनको, इकडे ऋणको, कस्टमर. एनी ॲडजस्टमेंट्स, लेस बॅड डेब्ट्स, न्यू, लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी क्लेम रिसिवेबल, विम्याचे पैसे मिळाले, बिल्स रिसिवेबल, एने हुंडी, कॅश इन हँड हातातील शिल्लक, कॅश ॲट बँक बँकेतील शिल्लक आणि पार्टनर्स करंट अकाउंट, डेबिट बॅलन्स. अशा पद्धतीने हा जो बॅलन्स शीट आहे तो आपण काय करायचा, तयार करायचा आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की लेक्चर नंबर जे 2 मी आता तुम्हाला पाठवणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट आणि स्पेसिमेन हे पाठवलेलं आहे. तरी सर्वांनी हे अनेक वेळा ते वाचायचं आहे आणि आयटम्स पाठ करायचे आहेत. त्यामधील उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ताळेबंद पत्रक. यातले जे ॲटम्स आहेत ते ॲटम्स आपण पाठ करणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास आपण डीपमध्ये आणि सखोलमध्ये करायचा आहे. लेक्चर आपण हे 3 ते 4 वेळा ऐकावं असं माझं आपणास सांगणं आहे. तरी सर्वांनी व्यवस्थितरित्या आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि फॉर्मॅट्स आणि स्पेसिमेन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हा भाग समजला तर आपणास 12 मार्क्स मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तरी सर्वांनी डू केअरफुली आणि अभ्यास करा. धन्यवाद.